ऐकायचं आहे. बऱ्याच वेळपासून आपण निष्ठत बसलेले आहेत, तेव्हा बाबांना ऐकण्याकरता मी बाबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. मी बसूनच बोलणार होतो, परंतु मग बसून बोललो तर मी एक तास बोलायचो, त्याच्यामुळे मी उभा आहे. या ठिकाणी संपन्न होत असलेला आणि संपन्न झालेला ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आयोजित श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावती माता खिडकी आणि या कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष जे या कार्यक्रमाच्या आरंभाचे आणि समारोपाचे दोघांचे ते साक्षीदार आहेत असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझे शुभचिंतक असलेले आदरणीय वाठोडा शुक्लेश्वर या ठिकाणी निवास करणारे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री वैद्यराज बाबाजी, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संत महंत वासनिक बंधू भगिनी बालगोपाल. मी काही जास्त आज बोलणार नाहीये, परंतु माझ्या संदर्भातलं जे प्रास्ताविक आहे की या मंदिरामध्ये माझा जो योग आला बोलण्याचा, तो आदरणीय सद्भक्त श्री ॲडव्होकेट ठाकरे साहेब आहेत. ते माझ्या संपर्कामध्ये होते आणि ते ऐकत होते निरूपण. काही वेळा त्यांनी संपर्कही केला, एकदा ठाण्याला सुद्धा सत्संगामध्ये ते आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी इथल्या कार्यक्रमाचं निमंत्रण सुद्धा दिलं. तत्पूर्वी पावडे साहेबांचा मला फोन आलेला होता. त्यांनी रेकॉर्डिंग माझी ऐकली आणि ते म्हणाले की एवढं परखड तुम्ही मत मांडता, अर्थात ते सुद्धा परखड बोलतात, म्हणून त्यांना जर कोणी परखड बोलताना माणूस भेटलं तर त्यांनाही बरं वाटतं की आहेत कोणीतरी असं, आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला संपर्क करून म्हटले की बाबा तुम्ही आमच्याकडे निरूपणाला याल का, आणि मी लागलीच विचार करून होकार दिला. सर्वप्रथम नागपूर या ठिकाणी विदर्भामध्ये पहिलं माझं निरूपण झालेलं आणि लगेच अमरावतीमध्ये आणि त्यानंतर आर्णीमध्ये झालं, आता अकोल्यामध्ये झालं आणि त्यानंतर बोरगाव मंदिर झालं. आम्हाला काही विदर्भ सोडत नाही, विदर्भामध्ये सर्व प्रवचन सुरू आहेत. अर्थातच या ठिकाणी निरूपण करायला येत असताना थोडी भीती पण असते, म्हणजे विदर्भामध्ये. मी आधीच सांगतो, जेव्हा मी सुरुवातीला विदर्भामध्ये आलो, परंतु विदर्भात पाय ठेवल्यानंतर सगळ्यात पहिले विदर्भात पाय ठेवल्यानंतर काय झालं असेल तर सगळ्यात पहिले पाय धुतले जातात तिथे आणि घरोघरी ही सेवा होते. अर्थातच पाहिल्यानंतर विदर्भीय लोक जे आहेत हे जितकी भाविक आहेत, इतकी श्रद्धाळू आहेत, इतकं विधिविधान व्यवस्थित करणारे आहेत आणि मुख्य म्हणजे शालेय शिक्षण विदर्भीय लोकांचं खूप चांगल्या प्रकारे होतं आणि सोबतच महानुभावांचं जे ब्रह्मविद्या शास्त्र आहे या शास्त्राविषयी पण विदर्भीय लोकांचं, संपूर्ण विदर्भाचं मी म्हणतोय, खूप चांगलं आकलन आहे, संशोधन आहे, अभ्यास आहे आणि त्याविषयी त्यांची आवडी सुद्धा. एकट्या अमरावती शहरामध्ये आपण बघतो की 7 ते 8 मंडळ आहेत. मी कुठल्याही मंडळाच्या नावाचा उल्लेख करणार नाही, परंतु ती सर्व मंडळी, सर्व मंडळ उल्लेखनीय कार्य मात्र करत आहेत. विभाग जरी वेगवेगळे असले तरी कार्य मात्र एकच आहे. जसं आमच्याकडे सांगितलं की देह जरी वेगवेगळे असले तरी सगळे एकाच देवाचे आहेत, एकाच धर्माचे आहेत, एकाच कुटुंबाचे आहेत, फक्त त्यांना नावं वेगवेगळी आहेत. तसंच या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो की हे जे काही संमेलन आहे हे अशा प्रकारचं संमेलन आहे की एक मोठी वास्तू मंदिराच्या रूपाने तुम्हाला उपलब्ध होते. विविध मंडळ विविध अधिकाऱ्यांना, साधूंना या ठिकाणी निरूपणाला बोलवतात आणि किती सुंदर ताळमेळ आहे की प्रत्येक मंडळ वेगवेगळ्या साधूंना बोलवतात आणि
सगळा कार्यक्रम जो आहे आध्यात्मिक कार्यक्रम सर्व याच मंदिरात होतो. म्हणजे इथली ट्रस्टी जी आहे ही सुद्धा यांना पूर्णपणे सहयोग देते आणि या ट्रस्टीच्या या सहयोगाला इथलं मंडळ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काय करत असतं, योगदान देत असतं. आणि म्हणून खूप छान वाटलं इथे. मागच्या वेळेस पण खूप चांगलं अनुभव मला आला आणि या वेळेला सुद्धा चांगला अनुभव आला. यावेळेला येताना थोडंसं कन्फ्युजन होतं की काय नेमकं निरूपण नेमकं काय ठेवायचं आहे. मी म्हटलं फक्त ब्रह्मविद्या निरूपण द्या. ते म्हणाले नाही, विषय सांगावा लागेल काहीतरी. आणि मग विषय सांगितला आणि अजून काही विषय घ्यावा असं होतं. परंतु निरूपण सुरू झाल्यानंतर असं असतं की पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं असेल 2-3 स्मृती एकदम होऊन जायचं. पण नंतर जसं जसं बैठक माझी चांगली बसते तर एका दिवशी एक स्मृती होता म्हणजे एक स्मृती जवळजवळ 50 मिनिटं ते 1 तासाच्या आसपास जायची. म्हणजे निरूपण एवढं सुंदर माझ्या पद्धतीने मला एवढं समाधान वाटायचं की जागेचं सुद्धा एक समाधान असतं. ज्या ठिकाणी सतत धर्मकार्य चालतं, ज्या ठिकाणी इथे स्थान आहे प्रत्यक्ष रूपाने, तिथे साधू संतांची उपस्थिती असते, तर त्या ठिकाणी जी तत्वता असते ती या ठिकाणी मला अनुभवायला मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांची उपस्थिती आहे, ती उपस्थितीने सुद्धा आम्हाला थोडी प्रेरणा मिळते, थोडं प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला बोलायलाही थोडं चांगलं वाटतं, अजून चांगलं स्फुरतं. आणि शेवटच्या दिवशी आम्ही जो काय हा उपक्रम ठेवलेला आहे मनोगताचा, हा एवढ्यासाठीच ठेवलेला आहे. आणि पुढच्या वेळी जर का हा कार्यक्रम मनोगताचा दुसऱ्या पोथीमध्ये पण होणार आहे, तर त्यावेळी एवढंच लक्षात ठेवायचं की त्या पोथीमध्ये जे घडलं तेवढंच बोलायचं आपल्याला, इतर काहीच बोलायचं नाही. त्या निरूपणामध्ये त्या पोथीमध्ये 7-8 दिवस ते काय ऐकलं तेवढं मोजकं बोलायचं आणि मनोगत 5 मिनिटाचं असावं. म्हणजे ते ऐकणाऱ्यांनाही चांगलं वाटतं आणि आपले सुद्धा मुख्य मुद्दे फक्त त्याच्यामध्ये मांडायचे. यानंतर प्रोफेसर साहेबांनी प्राध्यापक साहेबांनी या ठिकाणी जे काही मत मांडलं त्याची मी विशेषत्वाने दखल घेतो यासाठी की आम्ही आमचा जे संकल्प आध्यात्मिक संस्था जी आहे श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवतो. आमच्याकडे जर का कार्यक्रम आमचं एक छोटेसे मंदिर छोटंसं आहे, आपल्याकडे जो कार्यक्रम होतो त्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 लहान मुलं बोलायला असतात. म्हणजे 7 वर्ष वयापासूनची मुलं आमच्याकडे बोलायला असतात आणि तिथे राग असते. आणि आम्ही सगळ्यांना सांगतो की हे लहान मुलांना आम्हाला संधी द्यायची आहे, कार्यक्रमाला वेळ झाला तरी चालेल, पण यांना आम्हाला बोलायला संधी द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मुलं त्या ठिकाणी येतात, आवडीने सहभाग घेतात. आम्ही मुलांची एक ट्रिप काढली. म्हणजे आता यांनी जे काही खंत व्यक्त केलेली आहे, हा महानुभाव पंथाच्या संदर्भामधला, म्हणजे या आपल्या पंथातला हा खूप मोठा प्रश्न आपल्या पंथासमोर आहे की तरुण वर्ग आपल्याकडे येत नाही. का येत नाही? कारण की त्यांना आपण जे काही प्रबोधन सोप्या शब्दात केलं पाहिजे ते आपण करत नाही. त्यांना जे घाबरवतो आपण. त्या दिवशी मी एका ठिकाणी तिथे शतपावली करत होतो, तो लहान पोरगा रडत होता. त्याची आई बोलली, बाबा घेऊन जाते परत तुला. आता तो पोरगा जो आहे अन्य जरी होता, तो अन्य होता, परंतु तो कधी धर्माकडे वळायला त्याच्या डोक्यात तर फिरत असेल, महानुभाव साधू जे आहेत त्या पोरांना घेऊन जातो. आणि कधी चुकून मागून त्यांनी मार्ग बघितला तर सगळे लहान मुलं दिसली तर त्याला तेच वाटेल धरून आणलेले पोरं आहेत. आपण सुद्धा आपल्या साधूंविषयी किंवा आपल्या पंथाविषयी, आपल्या तत्वज्ञानाविषयी ते आपल्या मुलांमध्ये ते रुजवत नाही. लहान मुलांना लहानपणापासूनच तुम्ही इथे आणलं पाहिजे. आपल्याकडे एवढं मोठं मंदिर आहे, एवढं सुंदर आयोजन आहे इथे आणि विविध मंडळांतर्फे अनेक पोथ्या होतात, अनेक कार्यक्रम होतात. तर त्या कार्यक्रमांना लहान मुलांना आपल्याला आणता आलं पाहिजे. आपण आणत नाही. आपण मुलांना सगळीकडे घेऊन जातो. तुम्ही लग्नाला गेलात तर मुलांना घेऊन जाता, कुठे बर्थडेला गेलात तर घेऊन जाता, ट्रिपला गेलात तर घेऊन जाता. मग आमच्या समोर कधी कधी असं होतं की कुठे जेवायला आम्ही गेलो की ते आई वडील म्हणतात, बाबा याला काही सांगा बरोबर. आता माझी आणि त्यांची पहिलीच भेट त्या पोराची. त्याच्यामध्ये जर का मी त्याच्याशी असं त्याला एकदम टॉर्चर केलं तर तो परत कधीच मला भेटणार नाही. नागपुरामध्ये एका घरामध्ये असंच झालं की आई आणि आजी दोघांनी मला सांगितलं, बाबा ह्याला काही सांगा, काहीच करत नाही वगैरे वगैरे वगैरे. आता माझ्या पुढे प्रश्नच होता
मी त्या आईला आणि आजीला सांगितलं तुम्ही स्वयंपाकाला लागा, मी याला सांगतो काय. ते आई आणि आजी तिथून गेल्यानंतर मी एकही धर्माचं वाक्य त्याच्याशी बोललो नाही. त्याच्या कॉलेज विषयी त्याच्याशी बोललो, त्याच्या काय काय करतो, त्याचा छंद काय आहे, खूप मोकळं चाकळं बोललो. आणि त्याला वाटलं की आता बाबा आपल्याला पूर्णपणे काय करतील, टॉर्चर करतील, बोलतील, हे करतील ते करतील. पण मी त्याला तसं काही बोललो नाही. खूप मोकळ्या सगळ्या गप्पा केला, तो फुलत गेला, खूप छान बोलला. म्हटलं शेवटी त्याला बोललो की अरे एवढं तू सगळं चांगलं करतो तर थोडं सकाळी 5 गाठ्या स्मरण पण करत जा, संध्याकाळी देवपूजा वगैरे करत जा. म्हणजे तो पण त्याच्यामध्ये भाग आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही काय करतो, मुलांना संघटित करतो, त्याची ट्रिप काढतो. पहिल्यांदा मुलांना संघटित करा, त्यांना ट्रिपला न्या कुठेतरी, त्यांची एकमेकांची ओळखी होते, एकमेकांचे फोन नंबर शेअर करतात, ते एकमेकांशी बोलतात. मुलांचे तुमचे वाढदिवस असतील तर मंदिरामध्ये ठेवा इथे. ते मुलं त्यांचे जे मित्र आहेत, पूर्ण उपदेशी मित्र, त्यांना इथे मंदिरात बोलवतील. त्या निमित्ताने त्या मुलांचं कौतुक करा. मोठ्यांना फक्त एकच सांगणं आहे की लहान मुलांचं कौतुक करा, आपल्या मुलांचं कौतुक करा, त्यांच्या चुका काढू नका. आम्ही आमच्या तिथे येणाऱ्या मुलांना सांगतो की हे सगळं वाढायचं साहित्य आहे, त्याचं नियोजन तुम्ही करायचं. आम्ही काही सांगणार नाही, आम्हाला काही विचारायचं नाही, काही सगळं तुम्ही बघायचं. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देऊन टाकतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो आम्ही. आणि ते जर का आपण केलं तर नक्कीच इथे पुढच्या वेळेस तरुण वर्ग सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहील, यात अजिबात शंका नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी खंत व्यक्त केली त्यांनी एकट्यानेच पुढाकार घेऊ नये, तर सगळ्यांनी मिळून त्यांच्या या विचारांना काय केलं पाहिजे. व्यासपीठ आपण दिलेलंच आहे आज, परंतु तुम्ही असं करा की इथे किती घरं आहेत अमरावतीमध्ये, किती घरं आहेत, तेवढ्या घरांमध्ये किती मुलं आहेत, किती मुली आहेत, किती युवा वर्ग आहे, त्यांची नाव नोंदणी करा, त्यांचं संघटन करा, त्यांना काहीतरी एक प्रोग्राम द्या. कुठल्या तरी महिन्यातनं एकदा का होईना त्यांना इथे मंदिरात तुम्ही घेऊन या. आमच्या इथे अकोल्याला आता आमची पोथी झाली, अकोल्यामध्ये मलकापूर विभागामध्ये तिथले सुधीर कोठीकर म्हणून आलेले आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या काकांनी आणि त्यांनी आमचं हे केलं की मुलांचं संघटन करायचं, मुलांचं शिबिर घ्यायचं आहे. तर त्यांना पण मी हा उपाय सांगितला की मुलांचं कुठेतरी यात्रा काढा, अशा ठिकाणी काढा. सालपर्डी आपल्याकडे जवळ आहे, पिकनिक पॉइंट विथ महास्थान, दोन्ही गोष्टी आहेत. मुलांना दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी साधता येतात. तिकडे त्यांना घेऊन जा, त्यांना फ्रीडम द्या, धर्म करू द्या त्यांना त्यांच्या पद्धतीने. तुम्ही अजिबात काही सांगू नका. आई जरी मुलाला घेऊन येते तर आई त्याला सांगत राहते असं कर, कसं कर, हे नको करू, ते नको करू. तो मुलगा वैकतो, त्याला त्याच्या पद्धतीने करू द्या. तुम्हाला माहिती आहे का, किराणा दुकान आणि मॉल मध्ये लोक जास्त का जातात माहिती आहे, आणि किराणाकडे लोक कमी का जातात आता? कारण की किराणा दुकानात तुम्ही उभं राहिला की तो दुकानदार सतत तुमच्याकडे बघत असतो, काय पाहिजे अजून पाहिजे, काय पाहिजे सांगा. सतत आपल्याला टॉर्चर होतं. मॉल मध्ये हे नाहीये. मॉल एक जो काही ज्यांनी कोणी मॉल सिस्टीम काढली आहे त्यांनी त्याचा अभ्यास केला की लोकांना टॉर्चर करायचं नसतं. तो काय करतात की आपल्याला पाहिजे ती वस्तू पाहिजे तेवढा बघा, तेवढ्या वेळा बघा, तेवढ्या वेळा हातात घ्या, परत ठेवा, परत हातात घ्या, परत ठेवा. कोणी तुम्हाला काही बोलत नाही. तुमच्या पद्धतीने खरेदी करा, तुम्हाला कोणी काही बोलत नाही. आणि त्या निमित्ताने तिकडे गर्दी जास्त होते. थोडंसं फ्रीडम जर का मिळालं तर निश्चितपणे ते संघटन जे आहे ते पण निश्चितपणे वाढेल. आणि म्हणून त्याची दखल झाली पाहिजे आणि त्याची यादी आता उद्यापासून सुरू होणं गरजेचं आहे. यानंतर या ठिकाणी मी हा कार्यक्रम, हा जो आहे समारोपीय कार्यक्रम आहे आजचा, आणि त्या निमित्ताने मला ठाकरे साहेब बोलले द्या, एखादी स्मृती घ्या तुम्ही, पण म्हटलं नको, आज थोडंसं मोकळं राहू द्या, सगळ्यांना मोकळं सगळं बोलू द्या, ऐकू द्या. हा कार्यक्रम जर का नाशिककडे मुंबईकडे असता तर थोडीशी भीती वाटली असती, म्हणजे खूप वेळ होतोय. तर हा कार्यक्रम कुठे आहे? विदर्भात आहे, त्याच्यामुळे वेळेची भीती नाही. ते 3 जरी वाजले तरी काही हरकत नाही. तुम्ही हसताय, परंतु माझी जेव्हा पहिल्यांदा मी नागपूरमध्ये मला बोलवलेलं होतं, एक कार्यक्रम स्वामी दर्शन मंडळाने मला बोलवलेलं, आणि मी वायकर आहेत नागपूरला, त्यांच्याकडे मी मुक्कामी होतो.
आणि कार्यक्रमाला जायचं आमचं काम असं आहे की 10:30-11ला कार्यक्रम चालू होतो, 12-12:30ला जेवण होतं, असा कार्यक्रम असतो. आता आम्ही जवळजवळ 11 वाजेपर्यंत वायकरांच्या घरीच होतो. मी त्यांना म्हणलं लवकर झालं. ते म्हणाले थांब आपण जेवण करून लगेच निघूया. अहो जेवण कशाला, जेवण तर तिकडे असेल ना. ते म्हणे नाही, नागपुरामध्ये सगळे लोक जेवून कार्यक्रमाला उपस्थित होतात. मी तर त्यांच्याकडे बघतच आहे आणि अक्षरशः जेवलो त्यांच्या घरी आणि मग कार्यक्रमाला गेलो. 3-3:30ला कार्यक्रम संपला आणि नोंद करा 3:30 वाजता 55 रुपये टाकलं. 12 वाजता नाही, 3:30 वाजता उपार झाला. नंतर आम्ही जेवलो. म्हणून वेळेचं बंधन असं आहे की तुम्ही लोक सुद्धा वेळेवर कोणी आलेले नाही. आत्ता सगळे आला, आत्ता सगळे भरलेले. सगळ्यात आधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाजी पहिले उपस्थित झाले. हे आहे अध्यक्ष. नेतृत्व जे असतं त्याला म्हणतात की नेतृत्वाचे असतं त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असते. आणि ते म्हणाले की माझ्यामुळे जर का कार्यक्रमाला उशीर होणार असेल तर तसं चालणार नाही. मी सगळ्यात आधी येतो आणि बाबा सगळ्यात आधी आले. मी बघितलं ते कोणीच आलेले नव्हते आणि म्हणून हा कार्यक्रम लवकर सुरूही झाला, परंतु आपणच उपस्थित नव्हता. अर्थातच या कार्यक्रमाची अजून एक ब्रेकिंग न्यूज अशी झाली की पावडे साहेब म्हणाले की मी आता कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. त्यांनी तो पण घेतला. मी पण तो पण घेतो की ते नसतील तर मी प्रवचनच करणार. अर्थातच पावडे साहेबांनी माझ्याविषयी एक स्तुती वाक्य म्हटलं होतं. आमच्या कल्याणचे लोक इथे बसलेले आणि त्या दिवशी सुधीर कोटीकरांकडे पण ते बोलले की सगळे मला आठ टाकतात की पावडे साहेब प्रश्न करणार असतील तर मी आम्ही पोथी करणार नाही. हे पावडे साहेबांचे वाक्य. ते म्हणाले की सागरदा ही पहिली व्यक्ती अशी आहे की ज्यांनी मला अशी कुठली अट टाकली नाही. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि मला प्रश्न सुद्धा उद्भवू दिली नाहीत. ते त्यांचे वाक्य आहे. आणि म्हणून मी पावडे साहेबांच्या प्रश्नांना मी कधीच विरोध करत नाही, कारण की त्यांचे आणि माझे विचार बहुतांशी मिळते जुळते आहेत. फक्त मी त्यांना एक वाक्य सांगितलेलं आहे मागच्या वेळेस की तुमचे मुद्दे सगळेच बरोबर असतात, फक्त तुमची ती आक्रमकता जी आहे त्याच्यामुळे समस्या घालवून जातो. बाकी त्यांचे मुद्दे त्यांचे प्रश्न जे आहेत, अहो तुम्हाला काय सांगायचं की जेव्हा ते पहिल्या वर्षी जेव्हा पोथी होती तेव्हा सगळीकडे बॅनर लागल्या गेले, वृद्धपूर वगैरे सगळीकडे. मला अनेक ठिकाणून फोन आले. ते म्हणाले की तुम्ही तिकडे पोथी करणार आहात. म्हटलं हो, तिथे सुभाष पावडे आहेत. मी म्हटलं हा मग काय झालं. नाही नाही म्हणे मग ते प्रश्न करतात म्हणजे तुम्हाला खूप कठीण जाईल, हे जाईल ते जाईल. म्हटलं एकदा त्यांचाही अनुभव मला घ्यायचा आहे, त्यांचे प्रश्न काय तेही जाणून घ्यायचे आहेत. अर्थातच त्यांच्याबद्दलचं जे काही त्यांचे जे काही विचार आहेत ते आधीच माझ्यापर्यंत पोहोचलेले होते. त्यांचे मुद्दे काय हे आधीच मला माहिती होते आणि मी सुद्धा त्याच विचारांचा असल्यामुळे आणि त्यामुळे मला सुद्धा इथे तसं काही अवघड गेलं नाही, चांगलं वाटलं. आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी म्हणजे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट देवस्थान यांनी हा आयोजित केला. ठाकरे साहेब यांना मी आता म्हणजे अजून एक तुम्हाला एक सांगेन मी की बोरगाव मंजूर चालू असताना मी ठाकरे साहेबांना बोललो की इकडे भरपूर ऊन आहे, ती पोथी आपण कॅन्सल करूया. तर ठाकरे साहेब बोलले की बाबा आता 2-2.5 वर्ष इथे काहीच नाही झालेलं आहे. लॉकडाऊन म्हणजे तुमची पोथी झाली मागच्या वर्षी आणि लगेच लॉकडाऊन लागले. आता लॉकडाऊन उघडले तर परत आम्ही तुमचं निरूपण ठेवलेलं आहे. आता इथे 2-2.5 वर्ष ब्रह्मविद्या निरूपण असं लाईव्ह ऐकायला मिळालेलं नाहीये. तर तुम्ही कृपा करून ते कॅन्सल करू नका. ऊन जेवढं असेल तेवढी आपण कूलर वगैरेची सगळी सोय करू. आणि त्या दृष्टीने मग मी पण म्हटलं की ठीक आहे, ब्रह्मविद्या इथे निरूपण करायचीच आहे. आणि 2 वर्ष खरंच आपल्या इथं वृक्ष गेले आणि म्हणून या ठिकाणी मी परत माझा निर्णय बदलला आणि या ठिकाणी उपस्थित झालो. आपण सर्वांनी ह्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे काही ऐकलं असेल, कालचं प्रायश्चित्त झालं. परंतु मी तुम्हाला एक सांगेन की मी जे काही गोष्टी वचनोक्त सांगण्याचा माझा काही अट्टहास असतो, माझा फक्त एकच भाग असतो की देवाचं वचन सर्वांपर्यंत पोहोचव. आणि मी जिथे कुठे प्रवचन करतो त्या कुठल्याही ठिकाणी मी त्या प्रवचनाच्या माध्यमातून 7-8-10 दिवस जेवढं काही प्रवचन करतो त्याचं कुठलंही द्रव्यरूपी मानधन मी घेत नाही. अष्टांग
घेत नाही, हार भाऊ मी घेत नाही, वस्त्रदान धातुदान मी काहीच घेत नाही. अकोल्याला आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं होतं वस्त्र अजिबात आणायची नाही आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मला अकोल्याला सुद्धा मिळाला. आणि सर्व निर्हेतुक कार्य माझं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं आणि तुम्हाला वचनच स्वामींचं कळालं पाहिजे. वचन हेच आमचा पंथाचा बेसिक म्हणजे पाया आहे. तो पायाच तुम्हाला नाही कळाला आणि इतर गोष्टी तुम्ही वाचत बसलात आणि स्वामींच्या श्रीमुखीचे वचन जर तुम्ही नाही वाचते तर मग आपण पंथाच्या त्या याच्यापासून भरपूर लांब जाऊ शकू. म्हणून माझा अट्टाहास जो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वचन समजले पाहिजेत, वचन पाठ झाले पाहिजेत, वचनांचे अर्थ पाठ झाले आणि हा तिसरं काय वचन काय झालं पाहिजे, विचलित झालं पाहिजे. हा तिसरा मुद्दा कायमस्वरूपी लक्षात ठेवा. या ठिकाणी या मंदिराचा जो काही पूर्ण ट्रस्ट आहे आणि त्यांचे सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत यांनी मला या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा बोलवलं, मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली याबद्दल आपला सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय बाबा जे आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी पण आलेले, मला म्हटले की मी जमेल तसं येईल. म्हटलं बाबा तुम्ही आता येऊ नका, आता तुम्ही सरळ समाप्ती लागेल. कोणी अधिकाऱ्यांना बाबा असले की आम्हाला पण थोडं बोलायला, मोठ्यांच्या समोर बोलायला आम्हाला पण थोडा संकोच वाटतो. म्हणून आणि परंतु बाबांचा स्नेह आहे ते पहिल्या दिवशी आवर्जून आले. मागच्या वर्षी पण समाप्तीला मुख्य अतिथी म्हणून आणि अध्यक्ष म्हणून बाबाच होते आणि या वर्षी सुद्धा बाबा या ठिकाणी आले. त्यामुळे बाबांना सुद्धा मी दंडवत अर्पण या ठिकाणी थांबतो. छान जिंकून गेलं बाबांनी या ठिकाणी. बाबांच्या बाबतीत काय बोलावं, बोलण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु आता वेळ नाही असं म्हणणं बरोबर नाही. परंतु तरी थोडक्यात असं म्हणतो की चंद्र उगल्यावर तसा समुद्राला भरती येते तशी बाबांचं प्रवचन म्हटलं की भक्तजनांची लाट भरतीसारखी उसळून देते. एवढी उपस्थिती बाबा या ठिकाणी असते. बाबांनी सांगता सांगता वचनाच्या बाबतीत सांगितलं की वचन जे आहे त्यावर जोर दिला की हे बीजरूप झालं पाहिजे. बीजरूपावर जास्त जोर होता. पाठ करणे ऐकणे परंतु ते आचरणात झालं नाही, बीजरूप जर झालं नाही तर मग तुम्ही सक्सेस नाही असं म्हणतात. पण आम्ही सक्सेस या बाबतीत असे झालो बाबा की एक गणिताचा पेपर असतो आणि पेपरमध्ये 7 प्रश्न असतात. प्रश्नामध्ये ते वर लिहिलेलं असतं की कोणते 5 प्रश्न सोडवा आणि त्यात पुन्हा लिहिलेलं असतं की सोपे प्रश्न असतील ते पहिल्यांदा सोडवा. मग तुम्ही जे सांगितलं ते सूत्राचं बीजरूप त्यामध्ये आम्ही 2 प्रश्न सोडवले. म्हणजे अक्षता गंध लावताना अक्षता वापरल्या नाही आणि 8 दिवसात भांडण झालं नाही. आणि तिसरा तुमचा प्रश्न असा होता की तुम्ही अन्य वार्ता करता, नेहमी इथं बोलत राहता. हा थोडा कठीण प्रश्न आहे. 20 मार्काचा प्रश्न, 2 प्रश्न सोडले 40 झाले. 100 पैकी 35 पाहिजे, 5 झालो ना. पुढच्या वेळेला याची फळ आम्ही काढून देईल अशी शाश्वती देतो. हा हा बरं आहे. तर बाबांनी खरंच सांगितलं की पावळे साहेबांच्या विषयी खरंच सांगितलं की पावळे साहेबांचा जो करार आहे प्रश्न हा हा ते करारा नावाला तुम्ही प्रसिद्ध अभ्यास प्रश्न विचारता. मी या ठिकाणी करतो तर त्या ठिकाणी काही परमभक्त असे म्हणतो की प्रश्न विचारण्याच्या बाबतीत पावळे साहेबांचा सत्कार घ्या. कारण की पावळे साहेबांची आक्रमकता बाबांनी सांगितलेच आहे. असे बरेच प्रश्न होते. पण बाबांच्या बाबतीत म्हणजे प्रवचन इतकं जबरदस्त आणि कोरोना काळाचा कालखंड निघून गेल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी जेव्हा आले आणि आम्ही ऐकायला लागलो तेव्हा बाबांच्या बाबतीत मी असं म्हणू शकतो की जिंदगी में आके कोई हंस के जिया कोई रोके जिया, जिंदगी में आके कोई हंस के जिया कोई रोके जिया, मगर जिंदगी पाई उसने जो बाबा का प्रवचन करके जिया. तर यानंतर आता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परम पूजनीय महंत श्री वैद्यनाथ बाबा
हे आपल्या भाषणाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चंद्र भगवान की जय. या अध्यक्षाने प्रकृती या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज. यांच्या सर्वांच्या आपल्या स्नेहामुळे आपण मला अध्यक्ष म्हटलं. मी त्या लायकीचा नाही आहे. सर्वांचं स्नेह आहे. वारंवार यावंसं वाटतं. आणि बाबांचं नाव घेतलं की तमिळ होतं माणूस की त्यांना कधी भेटतोच कधी. ज्ञानेन सदृश्यम पवित्रम निकट असं पवित्र कार्य परमेश्वराचे चालू आहे. साधत आहे जोदन व्यसनीय व्यसनभूत अवतार कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन हे ते जीव उद्धरी देते हेच व्यसन असं व्यसनाने परमेश्वराचं कार्य सातत्याने करणारे निष्काम भावनेने तळमळीने ज्यांच्या नावातच साकार आहे असं अनर्घ रत्ने यांच्यात आहे. हे आपल्याला शक्य असेल ते आपण घ्यावं. असे तुम्ही सर्व भाग्यवान आहात की आपण यांच्या अनमोल प्रवचनातून लाभ घेतला. त्यामुळे तुमचं सर्वांचं प्रथम अभिनंदन. आणि हा योग घडून आणला ज्ञानाचा. त्यामुळे या मंदिराचे ट्रस्टी आमचे स्नेही पावडे साहेब, ठाकरे साहेब, अंकुर साहेब आणि सर्व उपस्थित सर्व प्रभुप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सर्वांनी प्रतिक्रिया इतक्या सुंदर दिल्या की एक एक प्रतिक्रिया सुद्धा चिंतनीय आहे. म्हणून मी आता जास्त आपला वेळ घेणार नाही. त्याचे माझ्या शब्दमानीची सूचना केली की नवीन पिढीला सुद्धा मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ते अगदी बाबांनी तेच सांगितलं. त्याप्रमाणे आमच्या गावात सुद्धा 8 ते 12 वर्षाच्या दरम्यान मुलं मुली इतके काही जवळजवळ 10-15 सध्या आहेत आणि ते रोज नियमित येतात आणि त्यांच्या सर्व पाठ आहे. म्हणजे आपले जे पाठ नाही ते त्यांच्या पाठ. म्हणजे हे योग्य वय असतं. म्हणून माझी सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपण या कार्याला लागावं. असे सत्संग घडून आणा. आता सुट्टीचे दिवस आहेत. तुम्ही सर्व मुलांना बोलवा, मला बोलवा. मी सेवा द्यायला तयार आहे. असं आपण कार्य करूया. असं ज्ञानदानाचं कार्य नेहमी सतत सुरू राहावं. आणि बाबांना सुद्धा असेच प्रेमाचे उपाय घडवून अशी शुभचिंतन करतो. आणि जास्त आपला वेळ न घेता सर्वांना धन्यवाद देतो. दंडवत प्रणाम. थोडक्यात सगळ्यांची काळजी घेतात. सुंदर सगळ्यांची काळजी घेतात ना. व्याख्यान आपण या ठिकाणी भाषण आपण या ठिकाणी दिलं बाबा. अजूनही बाबांविषयी बोलले असले तर बरं झालं असतं. कारण बाबांचं म्हणजे प्रवचन अभ्यास आणि अध्यात्माची खोली ही जबरदस्त आहे. आणि या ठिकाणी जे प्रवचन होते ते आपल्या असं ध्यानात राहील की कृष्ण मंदिराच्या डायरीची फळफळ करती पाने, कृष्ण मंदिराच्या डायरीची फळफळ करती पाने, आज नाही तर उद्या कधीतरी गातील तुमचे गाणे गातील. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी हा वैभव संपन्न कार्यक्रम संपत असताना या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो प्राध्यापक अभिजित काळमांडे साहेब.
अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. काही माहिती नाही. तुमच्या आपापसारख्या गोष्टीमुळं लक्षात येत आहे की वेळ फार झालेला आहे. तरी आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रमाची समाप्ती आपण घेऊया. या धर्मसभेचे अध्यक्ष माझे गुरुवर्य परमपूजनीय परममहंत आदरणीय बाबा यांचे सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. गेल्या 7 दिवसापासून इथे अविरतपणे ज्ञान निरूपणाचे कार्य करत असलेले आणि त्यांच्याबद्दल बोलायला शब्द नाही, शब्द पण अपुरे पुरतात असे आदरणीय बाबाजी यांचे सुद्धा इथे मी आभार मानतो सर्वांच्या वतीनं. अन्न वस्त्र निवारा या सर्वात माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न असलं, वस्त्र असले, पण राहणार कुठे? त्याप्रमाणे निरूपण करणारे आहेत, ऐकणारे आहेत, पण देणार कुठे? त्याच्यामुळं हे छत, हे घर, हे देणारे या श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे त्यांनी स्वतःला चौकीदार म्हटलं, पण ते चौकीदार नाही आहेत, ते परमेश्वराचे एक साधकच आहेत. परमेश्वर त्यांच्याकडून अविरत कार्य करून घेत आहेत. असे श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सांगणारे आहेत, गौर आहे, पण ऐकणारच नाही. त्यामुळं सर्व ऐकणारे म्हणजे श्रोतेगणांचेही आभार, सर्व साधू संत महंतांचेही आभार, लहानांचे तसेच मोठ्यांचे सर्वांचे आभार. आणि आपल्याकडून हे सर्व कार्य करून घेणारे परब्रह्म परमेश्वर यांचे आपण सर्वजण मनपूर्वक आभार मानू. या पंचोत्तराचा जयघोष करून श्री गोपाळ कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की धन्यवाद. धन्यवाद. आम्ही कार्यक्रम संपलेला आहे आभार प्रदर्शनाने. यानंतर आता सर्वांना भोजनाकरता वर जायचं आहे. वर म्हणजे तुम्ही गाडीवर ठीक आहे. वरही यासाठी म्हटलं की तुम्ही सर्वजण हसले म्हणजे मगापासून बसलेले. तुम्हारे मुस्कुराने से मेरी तबीयत सुधर जाती है और पूछते कि दवा का नाम क्या है. आणि मग त्यावरून तुम्हाला आपल्या बाजूने जे बांधकाम सुरू आहे ते बांधकाम सुद्धा पाहू शकता. यानंतर आपल्या गाड्या बाजूलाच लागतील. या ठिकाणी काम सुरू आहे. एक नजर तिकडे